आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। एक निंबू पाणी द्या। सुंदर, बरा आहेस ना? दादा, लई आभार तुमचे। अगदी देवासारखे धावून आला, लई उपकार झाले। मॅडम हो उपकार कसलं, उलट आमचं भाग्य की तुम्हाला मदत करता आली। नाही तर काय, तुम्ही का कमी उपकार केले आहेत आमच्यावर? पुऱ्या आयुष्यात कधी फेडू शकणार नाही इतकं ऋण आहे तुमचं। आमचा पुरा संसारच तुम्ही उभा करून दिलेला आहे। गेलेलं समद शेत तुमच्यामुळे आम्हाला परत मिळालं आहे। अव तुमच्या कामी येणं म्हणजे आमचं नशीबच आहे। नाही, पर आता माझ्या हातनं यापुढे असं काही होईल असं नाही वाटत। अहो तुमची माणुसकीच लाख मोलाची आहे। पर मॅडम तुम्ही हे असं नशिबाचा खेळ म्हणायचं, दुसरं काय। पर आता कुठं जाणार? वाट फुटेल तिकडे जायचं बाबा। आता कसला विचार करत बसू नका, चला आमच्या घरला। नको दादा, तुम्ही आमच्यासाठी आता केलं तेच खूप आहे। आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला त्रास झाला असं नको व्हायला। बरं ठीक आहे, पण तुम्ही काळजी घ्या आणि काय लागलं तर हक्काने सांगा। बरं येतो आम्ही। कसली भारी आहेस तू, सॉलिडच। हे म्हणजे चोराला धार्जनी अमावस्येची रात आणि चिचुंद्रीच्या पाठीला वाघाची कात। कसली हुशार आहेस ग तू, समधी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीस। आता आपल्याला एकमेकांचाच आधार, पण तूच आमची तारणहार। या बैला का म्हणून आता कामिनीचा पुळका या लागलाय। हात नाही लावायचा, माझ्या परवानगीशिवाय या घरातल्या कुठल्याच कसपटाला बी हात नाही लावायचा, कळलं? चल हो बाजूला। बर तू म्हणशील तसं। बर तू आमच्या बाजूने हाईस म्हणल्यावर आम्हाला दुसरं काय पाहिजे नाही का? चला निघा। येतो आम्ही।
आज माझी पहिली वटपौर्णिमा. सूर्यवंशी वाड्यात असतो आज मी आणि शरूने एकत्र पूजा केली असते. पण हे सगळं काय होऊन बसलंय? देवा, मला खरंच काय आठवत नाही आहे. बऱ्याची शिक्षा अक्षरानं आईला का? माझ्यामुळे त्यासनी तो सूर्यवंशी वाडा सोडावा लागला. मी त्या कामीवर विश्वास ठेवून लई मोठी चूक करून बसलो आहे. आई अंबाबाई, काय बी कर, पण मला समजून आठवू दे. अक्षरा, वाईट वाटून घेऊ नको. एका सौभाग्यवती स्त्रीचा खरा दागिना तिचं मंगळसूत्र असतं आणि यो दागिना तुझ्याकडे आहे. त्या कामिनीकडे यो दागिना नाही. समद मिळवून भी कामिनीकडे ती श्रीमंती नाही जी तुझ्याकडे आहे. खरंच अक्षरा, आपण काय बी गमावलं नाही. अगं, श्रीमंती काय फक्त सोन्यात असते का? एका सौभाग्यवतीचं वैभव या काळ्या मन्यात आणि त्या मन्यांना जोडणाऱ्या धाग्यात असतं. आज वटपौर्णिमेचा दिवस आहे. आजच्याच दिवशी सावित्रीनं यमाकडे जाऊन आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. माझी खात्री आहे तू जर मनात आणलंस ना तर तुझा संसार नव्यानं उभा करशील. हे करायला सक्षम आहेस तू, अशी खचणारी नाही. आणि बाळा, या लढ्यात तुझी ही आई तुझ्या बरोबर आहे. आजच्या दिवशी सौभाग्यवती आपलं सौभाग्य अखंड आणि अबाधित राहावं म्हणून वडाची पूजा करतात. त्याच्याकडे साकडं घालतात का माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे, आमचा संसार या वटवृक्षासारखा बहरू दे. जा, तू बी पूजा करून घे. होय, मी नाही खचणार. आज या वटपौर्णिमेच्या दिवशी मी या वडाला साक्षी ठेवून वचन देतो. सुंदरची स्मृती, त्यांनी गमावलेलं घर, पैसा, संपत्ती, सगळं वैभव आणि त्यांनी गमावलेला मान सन्मान जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. पूजा करून घे. म्हणते
माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायू लाभू दे, माझा प्रपंच विस्तारू दे, तुझ्या आशीर्वादानं संपन्न होऊ दे आणि मला माझ्या संसारासाठी लढायचं बळ दे. अक्षरा, अगं हा धागा. आई, या धाग्यात मी काळेमणी होणार आहे. हा धागा म्हणजे 7 जन्माचं अतूट बंधन आहे, जे मंगळसूत्राच्या रूपाने 7 जन्म माझ्या सोबत राहील. कामिनी, समजा तुझ्या मनासारखं झालं आहे. आता अश्विनला कधी सोडवणार आहेस ते सांग. हिला काय फुकट नाही ठेवली या घरात. आता अश्विन बी लवकरच घरी येईल. आता समधी सत्ता माझ्या हातात आहे. अश्विनला बाहेर काढायला येळ नाही लागणार मला. आणि या प्यादाला मी कसं हलवते ना बघाच. तुम्ही फक्त तुमचं काम काढून घ्या. हिची अशी तडफड करा ना या घरात की ती अक्षरा स्वतःच्या बहिणीच्या प्रेमापोटी अश्विनवरची केस माग घे. मग अश्विन आपल्या सोबत लवकरच येत असेल. चांगल्या कामाला हे कशाला लावा पाहिजे. आत्ताच हिच्या तर मामा, तुझा आकलेचा भाग काही गुडघ्यात आहे का? कामिनी, अरे तडफड करायची, पण अशी करायची ना की तिची तिला बी कळली नाही पाहिजे. कारण काय बी झालं तरी ती आपल्यापासून लांब जाता कामा नये. ती अक्षराकडं कवाच गेली नाही पाहिजे. त्यामुळे वार करायचा, पण असा करायचा की घाव बी बसला पाहिजे आणि ती आपल्याला सोडून बी नाही गेली पाहिजे. म्हणजे तिकडं अक्षराचं प्रेशर वाढत राहिलं पाहिजे आणि त्या कुकरमध्ये आपण आपली डाळ शिजवून मोकळ. त्यामुळे समद करायचं, पर जरा दमानं. आई, मी अश्विनच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केली आणि तो घरी लवकरात लवकर परत यावा म्हणून प्रार्थनाही केली. मला खात्री आहे तो येईल. तुला एक खरं सांगू का? अश्विनला ना देवापेक्षा जास्त कामिनी सोडवणार बघ. ती अश्विनसाठी साम दाम दंड भेद अशी सगळ्या प्रकारची मदत फक्त कामिनीच करणार. तू तिच्यावरच विश्वास ठेव. सुनभाई, रक्ताचीच नाती दगा देतात बघ. अगं अक्षरा असं वागेल असं वाटलं बी नव्हतं. बरं झालं बाई तू तिच्या संग गेली नाहीस. ते त्याच्यात तिनं काय तुला अश्विन पातूर पोचू दिलं नसतं बघ. पर आता बघ, आता आपण लवकरच अश्विनला सोडून आणू.
लय येडी आहेसा तुम्ही. मी तुम्हाला ठेवून घेतलंय ते माझ्या फायद्यासाठी. आता बघाच कसं तुम्हाला समद्यानं झुलवत ठेवून माझी पोळी तुपावर भाजून घेते ते. तुम्हाला कळणार बी नाही आणि मी तुमचा वापर करून मोकळी. सावकाश. सुंदर बैस येतं जरा बैस. ये. काही त्रास होत नाही ना? नाही, बरं आहे मी. सकाळ धरणं अनवाणी पायाने हिंडतोयस. पोटात अन्नाचा कण बी नाही, म्हणूनच तुला चक्कर आली असणार. आई तुम्ही त्यांची एवढी काळजी करताय, तुम्ही तरी कुठे काय खाल्लंय सकाळपासून? तुम्हालाही भूक लागली असेल ना? तुम्हा दोघीच मी भूक लागली असेल ना? हे समजा माझ्यामुळेच झालं आहे. माझ्या चुकीमुळे तुमच्यावर ही आली आहे. आहो नका ना त्याचा विचार करू. झालं ते झालं. आपण करू की काहीतरी. तुम्ही काय बी म्हणा, पण माझ्याकडनं लई मोठी चूक झाली आहे बघा. आणि तुम्हाला हो जो काय त्रास होतोय ना, तो समजा माझ्यामुळेच होतो आहे. यामध्ये मी तुमच्यासाठी काय बी करू शकत नाही आहे. ह्याच मला लय वाईट वाटतंय. खरंच मला माफ करा, माफ करा मला. अरे सुंदर, तू आमच्यासाठी काय बी करायची गरज नाही. तू फक्त स्वतःला सावध, स्वतःची काळजी घे. भागी समद करायला तुझी बायको खमकी आहे. आज पात्र तुमच्यासाठी काय केलं नाही, पर मी एक करू शकतो. मी आज तुमच्यासाठी आहे ना खायला आणतो. तुम्ही दोघी बी उपाशी आहे ना? माझ्यामुळे तुम्हाला जो काय त्रास होतोय ना, तुम्हाला नाही बघवत आहे. मी आलोच मी. आम्हाला नाही भूक लागली, तुम्ही कुठे जाऊ नका बरं. बस सुंदर, तू बस बर बस. अरे आत्ता कुठे तुला जरा बरं वाटतंय? आणि कुठं निघालास तू? बस इथंच. अहो इथंच जाऊन येतो. जवळ काय खायला मिळते का नाही ते बघून येतो. आलोच मी. तुम्हाला कुठे बी जायची गरज नाही. मी आहे अजून जिथं तुमची काळजी घ्याल. घ्या गरम गरम वडापाव आणले ते समजाने खाऊन घ्या. घ्या धर धर. अरे नको बारक्या. घ्या हो घ्या होईल. घ्या द्या दे. घ्या इकडे. बारक्या नको. हे त्या कामिनीला कळ का तू आमची मदत करतोय तर तुला फाडून खाईल ती. हे घेऊन जा आणि तू बी जा. असू दे, काय नाही होत. आणि तसं बी मला नाही राहायचं आता त्या घरात. अहो जिथं घरातल्या लक्ष्मीलाच जागा नाही ते घर कसलं? तसं बी माझं घर, माझं कुटुंब, माझं समजा जग तुम्हीच आहे बघा. बारक्या अहो वहिनी काय बोलू नका. मला माहितीये तुम्ही काय बोलणार आहे, पण माझं ठरलेलं आहे. मी तुम्हाला सोडून आता कुठं बी जाणार नाही. बरं चला, ते थंड होईल गरम गरम आहेत, खाऊन घ्या. भावा हे खाऊन माझी शपथ आहे तुला उकड. भावा आता कुणाच्या बोलण्याला भाळू नको आणि कुणाच्या जाळ्यात अडकू नको. खाऊन घे, लय लोड नाही घ्या. चल खास